काल माझी बायको मला म्हणली भांडे घासून घ्या, मला म्हणली काय सांगा माई शपथ लाभाड नाही मला, म्हणलं मी जीवच मारेन. भांडे घासून घ्या म्हणजे मी का माईकवाला आहे का काय, समजायलीच काय काय समजायलीच काय म्हणलं तुम्हाला नेमकं काय समजी, जीवत मारेन म्हणलं. डोंगरातला माणूस आहे. भांडे घासा म्हणजे लग्न झाल्या मोह वजन आहे घरी तसलं नाही. हां लग्न झाल्यापासून ऐकलं म्हणलं भांडे घासा भांडे घासा लाव काय लाड लावला का म्हणलं. हां महाराज आहे म्हणलं मी प्रसिद्ध, तुला जीवत मारून टाकेन. मग भांडे घासा म्हणजे काय समजिलच म्हणलं, माझ्या मनावर चालायचं, माझ्या वजनात असते गुरुजी आपलं. हां माझ्या मनावर चालायचं म्हणलं, मी आधी धुणार मग भांडे घासणार. हां वजन आहे हो, वजन लागतंय त्याला, कुणाचं बी काम आहे का ती सांगा. जाऊ दे आता नका टाळी कशाला, टाळी कशाला ते म्हणते सिट्या जमानात टाळ्या बऱ्या जमायल्या, बरोबर आहे का नाही, त्याच्यामुळे जाऊ दे हो का. इकडे लक्ष द्या, हसायचा मोकळे म्हणणं हसायचा, कवा चमकन मर लागणं अजिबात सांगता येत नाही. गप्पुनी चमकत गेला, काही लागत नाही त्याला, मरणाला काय. आणि तुला तुमच्यासाठी कोण, तुमच्या डोक्यातला भ्रम काढून टाका. माझ्यामुळे ही नाथ महाराजांनी ह्याचे मस्त खंडन केले भागवतात. परवाच ओवी वाचली मी. नाथ महाराज म्हणतात कसं झालंय, ही जुन्या काळात बैलगाडी झोपायची रानात जायची शेतकरी, मग त्या बैलगाडीच्या खाली कुत्रं चालायचं. काय चालायचं, कुत्रं. आणि त्याचा सगळ्यात मोठा भ्रम असायचा की गाडी मी ओढतोय. कुणाचा, कुत्र्याचा. असा बऱ्याच कुत्र्याचा भ्रम आहे, काढून टाका ते. लक्ष द्यायला लागलंय का नाही. हा मी 4 पायाच्या कुत्र्याबद्दल बोलतो, हे ध्यानात ठेवा. लय कुत्र्याचा भ्रम व्हायला लागलाय ओ, काय सांगावा. मी असल्याशी कीर्तन तसं नसतंय रे ते, तसं नसतंय. असं लय कुत्र्याचा भ्रम व्हायला लागलाय, काय करावा. मला वाटलं लावाय अख्खं गाव होता, रोज तेवढेच येते, त्यांचं काही घेणं देणं नाही लोकांचं. लोक प्रत्येकाला तेवढेच वाटं लावाय असतील, काय नाही. आज मी कीर्तन केलं, उद्या त्यांचं आजचं विसरून जाते, पुढच्या संग चलते. लोकाला काही घेणं देणं नाही, तुम्हाला खरं सांगतो, इमानदारीनं सांगतो, काय नाही घेणं देणं मला. लोक प्रत्येकाला तेवढंच मानतात. आपली बिघडली तर मला 100 पोरं वाटं लावाय होते, ते रोजच असते, त्यांचं काही नको सांगू, ती सप्त्याला आलेली. असं काही नाही, सगळ्यात तेवढंच आहे. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या, मी का बोलतोय, कशासाठी बोलतोय. पारमार्थ करणं म्हणजे सत्वगुण आहे, बरोबर आहे का नाही. मग आता एवढं काम, एवढी संस्था, आता मी इथं छोटी संस्था होती तेव्हापासून 15 वर्ष झालं महाराजांचे माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तेव्हापासून मी इथं येतो. म्हणजे एवढे हे संस्था, पहिला सप्ताह व्हायचा संस्थेत महाराज, बरोबर आहे का नाही. मी दरवर्षी सेवा करायचो. प्रताप पाटील वगैरे सगळी मंडळी गुरुजी इथं आलेली, इथं माझ्या कीर्तनाला स्वतः का हो महाराज आलेले, सगळी ही गायक वादक सगळे महाराजांनी इथं आणलेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणून आता एवढं काम महाराजांनी केलं, एवढं ही बिल्डिंग बांधणं, काही इथं राहायचं नाही महाराज, हे सगळं वारकरी संप्रदायाची सेवा म्हणून आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणजे सत्वगुणी काम केलं. पण वारकरी संप्रदायाचा शिष्टाचारच वेगळा आहे महाराज. सगळ्या संप्रदायापेक्षा वेगळाच संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. बाकीचे संप्रदाय काय, आपला संप्रदाय मूळ संप्रदाय. बाकीचे काय, आमच्यात या काही बी खा, काही बी प्या, कसं बी राहा, काही ही नाही. आपल्या संप्रदायातलं वैशिष्ट्यच वेगळं आहे. गुरुवारी पाचपूर महाराजांनी एक वाक्य सांगितलं. ते म्हणजे एक माणूस माझ्याकडे आला, मला म्हणला महाराज सगळे संप्रदाय जर सारखेच आहेत तर आमच्या संप्रदायात यायला काय हरकत आहे. मी त्याला म्हणलं की सगळे संप्रदाय जर सारखेच आहेत तर मग वारकऱ्यातच राहायला काय हरकत आहे, बरोबर आहे का नाही. मला वारकऱ्यातच राहायला काय हरकत आहे. आपला संप्रदाय वारकरी संप्रदाय, याला कोणी मालक नाही, ह्याला सगळेच मालक आहेत. लक्षात आलं का नाही. हा संप्रदाय एक जणाचा नाही, हा संप्रदाय सगळ्या वारकऱ्याचा मिळून संप्रदाय. यानं एक जण नाही तर जहागिरी करण्याची गरज नाही. आणि ही डोक्यातलं हे काय झालंय, हे दुर्दैव की झालंय महाराज आपल्यात. वाईट असं वाटतंय, ह्यानं त्याला नाव ठेवायचे, त्यानं त्याला नाव ठेवायचे, ह्याला वाईट म्हणायचं, त्याला का कीर्तन येतं का, त्याला का जमत आहे का, ही म्हणतच बसायचं नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं. कळलं बाबा, एक वाक्य मी वाचलं, जो व्यस्त तो सगळ्यात मस्त. लक्षात आलं का नाही मला. त्याला कुणाला नाव ठेवाय वेळ भेटत नाही, जागा भेटत नाही. काय आता 250-300 पुरे, कुणाला नाव ठेवत बसता नाही, कुणाला नाव ठेवत असलं तर आपल्याला फिरायला पडलं मशीद म्हणते मला रांगवा, कुठं नादी लागत बसा कुणाच्या. खरं सांगायला लागलो ना महाराज मी. गुरुजी लबाड आहे का सांगा बरं, अरुण गुरुजी तुम्ही सांगा, कुठं नादी लागत बसावं. आपलंच आपल्या माया मागं 3-3 खळे येतात. आपलं कीर्तन आहेत, आता कीर्तन आहे 3-3 कीर्तन येतं. कुठं नाव ठेवायला जागा आहे कुणाला सांगा बरं. आपल्या कामात आपण मग्न राहायचं, लोकांचं काही घेणं देणं नाही आपल्याला. लक्षात येते का माझं बोलणं. आता माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. आता एवढं काम महाराजांनी या ठिकाणी चांगलं केलं, बरोबर आहे का नाही. एवढं चांगलं काम ही संस्था, ही जन्मदिवसाच्या निमित्तानं अन्नधान्य आणणार. पण वारकरी संप्रदायाची पद्धत मारुद्र महाराज निराळी. आता ती संप्रदाय असा डायरेक्ट म्हणत नाही रघुनंदन महाराजांनी भारी काम केलं, हे तुम्ही म्हणणार आहे, मी म्हणणार आहे. मी आता मनापासून वर्णन करायलोय, रघुनंदन महाराजांनी चांगलं काम केलं. बरं चांगलं आहे तर चांगलंच म्हणायचं, बरोबर आहे का नाही. पण संप्रदाय म्हणतोय कोर रघुनंदन महाराज मी ओळखीत नाही.
लक्षात आहे. आता त्यांचे बंधू भाऊच ना आपले, एवढे आता हे पंप वगैरे हे एवढं अन्नदान ज्ञानदान चांगल्या पद्धतीनं परमार्थात खर्च हे, पण वारकरी संप्रदाय ह्यांना मानित नाही महाराज. संप्रदायाचं वेगळंच आहे. संप्रदाय म्हणतोय रघुनंदन महाराजांनी संस्था बांधली का, आम्हाला माहीत नाही, आम्हाला काही माहीत नाही. शिष्टाचार तुका म्हणे आईसा आहे शिष्टाचार. आपल्या संप्रदायाचा शिष्टाचार वेगळा आहे. एवढं जरी काम रघुनंदन महाराजांनी केलं तरी संप्रदाय म्हणतोय